Today we are going to learn here verb. Now what is mean by verb? Verb म्हणजे काय असतं तर verb म्हणजेच क्रियापद म्हणतो आपण मराठीमध्ये. verb म्हणजे काय असतं क्रियापद. ज्या शब्दातून क्रिया होते तसे जे वर्ड्स असतात ते ऍज अ वर्ब असतात. यालाच आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणतो वर्ब मीन्स ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड. नाउ आता जे आपण पाहणार आहोत ते वर्बचं 3 फॉर्म मध्ये डिव्हायडेशन कसं होतं. वर्ब कोणते आहेत आणि वर्बचं 3 फॉर्म मध्ये डिव्हायडेशन कसं होतं ते पाहणार आहोत. तर फर्स्ट वन आहे प्रेझेंट फॉर्म. फर्स्ट वन आहे प्रेझेंट फॉर्म. सेकंड वन आहे पास्ट फॉर्म आणि थर्ड वन जो आहे याला आपण जे बोलतो ते पास्ट पार्टिसिपल बोलतो. पास्ट पार्टिसिपल बोलतो. ठीक आहे, याला लक्षात घ्या काय म्हणतो आपण याला पास्ट पार्टिसिपल बोलतोय. आता याचे जे 3 प्रकार आहेत. आता फर्स्ट वन जे आपण घेतोय ते कोणत्या प्रकारामध्ये येतं जसं की आता जे प्रेझेंट म्हटलेलं आहे ना प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजेच आपण याला शॉर्ट मध्ये म्हणतो वर्बचा फर्स्ट. प्रेझेंट म्हणजेच काय म्हणतो याला आपण V1 असं म्हणतो. प्रेझेंट म्हणजे काय म्हणतो आपण V1 बोलतो. पास्ट मध्ये म्हटलं तर V2 म्हणजेच वर्बचा सेकंड फॉर्म येतो आणि जे पास्ट पार्टिसिपल आहे ते आपण वर्बचा थर्ड फॉर्म म्हणतो. ओके, काय सांगितलेलं आहे मी प्रेझेंट म्हणजे काय सांगितलं टेल मी आन्सर. प्रेझेंट म्हणजे काय सांगितलेलं आहे V1. ओके, म्हणजे त्याला आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणतो. आणि पास्ट मध्ये काय सांगितलं मी V2. ओके, पास्ट मध्ये काय सांगितलेलं आहे आपण V2 म्हणजे त्याला काय म्हणतो आपण वर्बचा सेकंड फॉर्म म्हणतो. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय म्हणतो आपण V3. ओके V3. ओके, म्हणजे जे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तुम्ही या प्रकारे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण जे पाहणार आहोत ते प्रेझेंट मध्ये कोणतं वर्ब येतात किंवा पास्ट मध्ये कोणते वर्ब येतात किंवा पास्ट पार्टिसिपल मध्ये कसं होतं. म्हणजे जर एखादा आपण वर्ब घेतोय फॉर एक्झाम्पल तर तिन्ही प्रकारामध्ये डिव्हायडेशन कसं होतं तर ते आपण पाहणार आहोत इथे. आता जे सुरुवातीला आहे जसं की मी जर फॉर एक्झाम्पल इथे घेतलं जर मी राईट शब्द घेतला इथे म्हणजे इथं जर घेतला मी राईट. ठीक आहे, आपण जे सुरुवातीला जो पाहणार आहोत इथे आणखी एकदा मेन्शन करते जसं की आपण इथे घेतो प्रेझेंट. इथे घेतो आपण प्रेझेंट. इथं सेकंड मध्ये घेतो आपण पास्ट आणि थर्ड मध्ये घेतोय आपण काय पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे, आता इथे खाली जे घेणार आहोत आपण वर्ब घेणार आहोत. आता फर्स्ट जर मी तुला म्हटलं फॉर एक्झाम्पल वर्ब घेते मी तर राईट. मी जर वर्ब घेतलं इथं राईट तर राईट हे जो शब्द आहे तो कशामध्ये आला प्रेझेंट मध्ये आला. याचा मराठी अर्थ काय आहे राईट म्हणजे लिहिणे. ठीक आहे, का हा जो हे जे वर्ब आहे याला ज्यावेळी आपण पास्ट मध्ये बोलणार आहोत त्यावेळी कशा प्रकारे बोलणार आहोत तर याचा सेकंड फॉर्म म्हणतो होतो रोट. तर सेकंड फॉर्म काय होतो रोट होतो. आणि ज्यावेळी आपण याला थर्ड फॉर्म मध्ये बोलतो ना V3 मध्ये बोलतो त्यावेळी आपण काय म्हणतो याला रिटर्न. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले आणि रिटर्न म्हणजे लिहिले. लक्षात आलं का व्यवस्थित राईटचं सांगितलेलं. ओके चल, आता सेकंड मध्ये जर आपण घेतो याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं इथं टेक EAKE. टेकचं स्पेलिंग काय आहे EAKE. ओके, टेक म्हणजे घेणे. आता याचा सेकंड फॉर्म मध्ये म्हणजे पास जो आहे तो काय होतो टेकचा तर टेकचा पास जो आहे तो काय होतो इथे टूक होतो. टेकचा पास जो काय आहे तो टूक होतो इथे. आणि ज्यावेळी आपण थर्ड मध्ये घेणार आहोत त्यावेळी काय घेणार आहोत आपण इथे टेकन म्हणतो याला. म्हणजे टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतले आणि टेकन म्हणजे घेतलेले. म्हणजे तुमचे जे जो सिच्युएशन आहे तुमचे प्रेझेंट पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल याच्यावरती हे वर्बचे थोडेसे चेंज होत जातात. आता पुढे जे घेतोय आपण थर्ड जे वर्ब आहे याला काय म्हणतो आपण थर्ड वर्ब घेतोय आपण गिव. थर्ड वर्ब काय घेतोय आपण गिव. गिव म्हणजे देणे. याचा सेकंड फॉर्म काय आहे सेकंड फॉर्म जो आहे तो काय राहतो गिव आहे. सेकंड फॉर्म काय आहे गिव आहे. आणि थर्ड फॉर्म मध्ये काय येतं गिवन. थर्ड फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण इथं गिवन म्हणतोय आपण. ठीक आहे, गिव गेव गिवन म्हणजे दिले देणे आणि दिलेले. ठीक आहे, ज्यावेळी प्रेझेंट मध्ये म्हणतो आपण त्यावेळी देणे म्हणतो. गिव दिले आणि गिवन म्हणजे दिलेले. तर थर्ड वन आहे बघ नेक्स्ट वन आहे फोर्थ वन. याच्यामध्ये जे घेतोय आपण ते ब्रिंग घेतो. ब्रिंग म्हणजे काय आणणे. ब्रिंगचा अर्थ काय आहे आणणे.
त्याला ज्यावेळी आपण पास्ट मध्ये बोलतो त्यावेळी आपण कसं बोलतो याला BROUGST म्हणजे ब्रॉट म्हणतो आपण याला. आणि थर्ड मध्ये काय म्हणतो आपण याला BROUGHT, यालाच काय म्हणतो आपण ब्रॉट म्हणतो. समजतं इथं वरचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. आर यू गेटिंग व्हॉट आय से? Yes, ma'am. Okay, okay, चलो. We see here next one, read. 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 Okay. In the present we take here read. If we take here in the past, पास्ट मध्ये कसं होतं, रीडचा साऊंड जो आहे तो रेड होतो. साऊंड काय आहे, रेड होतो. म्हणजेच स्पेलिंग सेमच राहतं पास्ट मध्ये, फक्त साऊंड आहे तो रेड होतो. आणि थर्ड मध्ये पण स्पेलिंग जे आहे ना ते सेमच असतं. तर साऊंड काय होतो सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये, रीड, रेड, रेड. रीड म्हणजे वाचणे, रेड म्हणजे वाचले, आणि रेड म्हणजे वाचले. ठीक आहे, समजते का व्यवस्थित इथे? काय डाऊट आहे आतापर्यंतच्या Yes, वर्ग मध्ये? कोणतं मिनिंग वगैरे समजलं नाही असं काय आहे का? nothing. ओके, चलो. नेक्स्ट वन, कम. कम म्हणजे काय म्हणतो आपण, येणे. ज्यावेळी नेक्स्ट त्याचा पास्ट फॉर्म काय असतो, केम राहतो. पास्ट मध्ये काय म्हणतो आपण याला, केम. आणि जे पास्ट पार्टिसिपल आहे ते कसं राहतं याचं, कम राहतं. कम, केम आणि कम. कम म्हणजे येणे, केम म्हणजे आला, आणि कम म्हणजे आलेला म्हणतो आपण. कम, केम, कम. क्लिअर? Yes, ma'am. नेक्स्ट वन आहे ड्रिंक. नेक्स्ट वन आहे ड्रिंक. तर ड्रिंक म्हणजे काय म्हणतो आपण इथं, पिणे. त्याचा सेकंड फॉर्म काय होतो ड्रिंकचा, ड्रँक होतो. काय Drink. होतो इथे, ड्रँक. Drink. ड्रँक. आणि थर्ड वन काय होतो इथे, ड्रंक होतो. थर्ड वन काय होतो, ड्रंक होतो. ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक म्हणजे पिला, ड्रंक म्हणजे पिलेला. समजलं इथे? Yes, ma'am. ओके, चलो वी गो अहेड नाउ. देन टीच. सेकंड फॉर्म काय होतो टीचचा, टॉट. Taught. नेक्स्ट वन टीच, टॉट. नेक्स्ट वन आहे TAUGHT, टॉट. ओके, टीच, Taught. टॉट अँड टॉट. टीच म्हणजे शिकवणे, टॉट म्हणजे शिकवले, आणि टॉट म्हणजे शिकवलेले. ठीक आहे, पुढे आहे Yes. गेट. गेटचा सेकंड फॉर्म काय राहतो, गॉट. गॉट. Got. अँड थर्ड फॉर्म, थर्ड फॉर्म पण सेम आहे, गॉट. Got. गेट, गॉट, गॉट. ठीक आहे, गेट. ओके, गेट म्हणजे मिळणे, गॉट म्हणजे मिळाले, आणि गॉट म्हणजे मिळाले. ठीक आहे. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट वन जे आहे आता से. से म्हणजे म्हणणे किंवा बोलणे म्हणतो आपण. सेचा सेकंड फॉर्म काय राहतो इथे, सेड म्हणतो आपण. सेचा सेकंड फॉर्म काय आहे इथे, सेड. Said. SAID. आणि थर्ड फॉर्म काय आहे, सेड आहे. Said. SAID, सेड. से, सेड, सेड. ठीक आहे. स्लीप, स्लेप्ट अँड स्लिप्ट. चलो, वी आर गोइंग टू टेक हियर नेक्स्ट थिंक. थिंक. नेक्स्ट वन think. After we take here thought. Okay, and after that Thought. next one is here same thought. Okay, THOUGHT, think, thought, thought. Okay, think, thought and thought. Next one we are going to take here no. Okay, we are going to take here KNOW. No, second one is here known. Second one is here new. Okay, and third one is here known. नो, न्यू, नो. माहित असणे, माहित होते, आणि माहित असणे, माहित होते आणि माहित असलेले. अशा प्रकारे आपण घेतो इथे नो, न्यू, नो. आणि इथं थिंकचं सांगितलं होतं बघा मीनिंग तुम्हाला. थिंक म्हणजे तुला सांगितलं, थिंक म्हणजे विचार करणे, थॉट म्हणजे केला, आणि थॉट म्हणजे विचार केलेला. अशा प्रकारे आपण आज इथे भरपूर वर्ड्स कव्हर केलेले आहेत. नाउ रिपीट आफ्टर मी. टीच, Yes, ma'am. Teach. थॉट, Taught. थॉट. Taught. गेट,
get, got, got, got. got, Next, say, say, said, said, said. said, Sleep, sleep, slept, slept, slept. slept, Think, think, thought, thought, and thought. Okay. thought. No, Yes, ma'am. No, new, new, known. known. ओके. अशा प्रकारे आज आपण भरपूर वर्ब पाहिलेले आहेत. या वर्बची अशाच प्रकारे तुला घरी प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. Yes, चलो नाउ लेट्स yes, स्टॉप ma'am. हियर. ओके. चलो बाय. Yes, ma'am.